शेतकरी मित्रांनो नमस्ते. आपण जुलै ऑगस्टमध्ये छाटणी करत असतो शेवग्याची. जुलै किंवा ऑगस्टमध्ये काही शेतकरी जुलैमध्ये छाटणी करतात, काही शेतकरी ऑगस्टमध्ये छाटणी करत असतात. आणि जुलै ऑगस्टमध्ये छाटणी केल्यानंतर साधारण नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आपल्या शेवगा शेतीमध्ये माल चालू होत असतो. आणि त्याचा भार साधारण 2.5 ते 3 महिने चालतो. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि साधारण फेब्रुवारी एंड किंवा मार्चपर्यंत. मार्चमध्ये माल आपला संपतो आणि त्या ठिकाणी झाडांची अशी परिस्थिती झालेली असते. म्हणजे झाडं अशी भरपूर वाढलेली असते ती. झाडं भरपूर वाढल्यानंतर परत काय होतं, की ही कळी जी आहे, हे कळी ही पाठीमागचा आपण माल सगळा कटिंग केलेला असतो. म्हणजे पाठीमागं आपण इथून माल कटिंग करत आलेला असतो आणि कळी राहिलेली असते ती आता शेंड्याला. शेंड्याला अशा पद्धतीचं सेटिंग होतं आपल्या. हे अशा पद्धतीचं सेटिंग होतं. परंतु हे सेटिंग पाहिजे तशा पद्धतीनं फुगत नाही किंवा ह्याच्याकडून आपल्याला पाहिजे असा माल मिळत नाही. म्हणून साधारण 25 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत आपण शेवग्याची लाईट छाटणी घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण पहिला भार घेतला, दुसऱ्या भारासाठी लाईट छाटणी घेणं महत्त्वाचं असतं. तर दुसऱ्या भाराची लाईट छाटणी का घ्यायची? तर ही शेंड्याची कळी सेटिंग पाहिजे असं मिळत नाही. आपण लाईट छाटणी घेतल्यानंतर पाठीमागं काय होतं, अशा पद्धतीचे फुटवे निघतात. झाडाला अशा पद्धतीचे फुटवे निघतात, त्यातून कळी निघते, लाकडालाच डायरेक्ट कळी निघते आणि परत चांगल्या पद्धतीचं सेटिंग होतं. म्हणून साधारण 25 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत शेवग्याची लाईट छाटणी केली तर आपला माल तिथून पुढं साधारण 1.5 ते 2 महिन्यात माल चालू होतो आणि शेवग्याला मार्च, एप्रिल आणि 15 मेपर्यंत बाजारभाव कमी असतात आणि 15 मे नंतर बाजारभाव परत वाढतात. म्हणून शेवग्याची लाईट छाटणी घेऊन परत आपल्याला दुसऱ्या भाराचं नियोजन करायचं. त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये परत आपण काय करायचं, बेसल डोस कुठला द्यायचा, स्प्रे कुठलं घ्यायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण आता लाईट छाटणी कशी घ्यायची याचा व्हिडिओचा ह्या लाईट छाटणीची माहिती तुम्हाला मी देतो. तर लाईट छाटणी घेताना तर अशा पद्धतीनं लाईट छाटणी घ्यायची आपल्या झाडाची. माझ्याकडे अशा पद्धतीनं आपल्या झाडाची लाईट छाटणी घ्यायची. लाईट छाटणी घेतल्यानंतर ह्या आपण पुढचा जे शेंडा स्टॉपिंग केलेला असतो, शेंडा स्टॉपिंग केल्यामुळे परत काय होतं, पाठीमागं अशा पद्धतीचे फुटवे निघतात आणि फुटव्याला डायरेक्ट लगेच कळी निघते अशी. या अशा पद्धतीनं कळी निघते आणि आपल्याला परत दुसऱ्या भाराचं चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघतं. तर साधारण 25 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान किंवा 10 मार्चच्या दरम्यान, 25 फेब्रुवारी ते 10 मार्च म्हणजे या पंधरवड्यामध्ये आपली शेवग्याची लाईट छाटणी गेल्यानंतर परत 1.5 महिन्यामध्ये आपल्याला ह्याचा माल चालू होतो. म्हणजे साधारण 1 मार्चला जर आपण छाटणी केली तर मार्च, एप्रिल म्हणजे एप्रिल एंडला आपला माल चालू होतो आणि मेमध्ये परत 15 मेच्या पुढं बाजारभाव शेवग्याचे वाढतात आणि मग तिथून पुढं जे आपल्याला जे माल सापडेल त्यात आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघतं. म्हणून शेवगा उत्पादक शेतकऱ्यांनी जुलै ऑगस्टमध्ये पंचछाटणी घ्यायचं. पंचछाटणी कशा पद्धतीची असते ती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता मार्चमध्ये मी तर आजपर्यंत जसे 10 वर्ष झाले मी शेवगा शेती करतोय, तर मी साधारण 25 मे ते 1 मार्चमध्ये लाईट छाटणी अशा पद्धतीची घेत असतो आणि परत माझा माल साधारण 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये माल परत चालू होतो. तर शेतकरी मित्रांनो, तर साधारण 25 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान आपण लाईट छाटणी घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्याला दुसऱ्या भाराला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. आपण आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना शेवगा, शेती संलग्न व्यवसाय, फळबाग शेती
या वेगवेगळ्या विषयावरती आपण आपणास उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवरची जर माहिती आपणास आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच आपल्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती घेऊन येऊ. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार.